नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। शासनाच्या नवीन नियमानुसार जर तुमच्याकडे काही ठराविक कागदपत्रे नसतील तर तुमची कर्जमाफी थांबणार आहे। आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला पाहूया तुमची कर्जमाफी होण्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहे। तर यापैकी पहिला कागद आहे म्हणजे आधार कार्ड। शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे 7/12 आणि 8 उतारा। जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी चालू वर्षाचा 7/12 आणि 8 उतारा आवश्यक आहे। बँक खाते पासबुक, तुमचे बँक खाते चालू असावे आणि त्याचे पासबुक तुमच्या सोबत असणे हे देखील गरजेचे आहे। त्यानंतर 4 नंबरला कोणता नियम आहे, कोणते कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक असणे गरजेचे आहे। तर 4 नंबरला आहे कर्ज खाते क्रमांक। तुम्ही ज्या खात्यावर कर्ज घेतलेले आहे तो कर्ज खाते क्रमांक अचूक असणे हे देखील सर्वात मोठे गरजेचे आहे, हे देखील आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शासनाने याच्यामध्ये नवीन 2 नियम अतिशय महत्त्वाचे टाकले आहेत। कागदपत्राशिवाय शासनाने सध्याच्या नियमानुसार 2 नवीन गोष्टी अनिवार्य केल्या आहेत, ज्या पूर्ण केल्याशिवाय कर्ज माफ होणार नाही। ॲग्रिस्टॅक वर नाव नोंदणी। शासनाच्या ॲग्रिस्टॅक या डिजिटल प्रणालीवर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे। ई-KYC प्रक्रिया, तुमच्या आधार कार्डाची बँकेमार्फत ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणे हे देखील सर्वात मोठे गरजेचे आहे। त्यानंतर आता पुढे पहा कागदपत्र नसल्यास काय होईल। जर वरील कागदपत्रे किंवा नवीन नोंदणी अपूर्ण असेल तर तुमची कर्जमाफीची प्रक्रिया थांबवली जाईल। पात्र असूनही केवळ कागदपत्राच्या त्रुटीमुळे तुम्हाला कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता तुमची सर्व ही कागदपत्रे आणि ई-KYCचे कामे त्वरित पूर्ण करून घ्या। हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। धन्यवाद। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन शेतकऱ्यांकरिता महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत जाऊ।